Many ma'am, how was your experience first time outstation with Hirva Swapna? Yes, I was really confused. What should I expect? But when I came here, I just went with the flow and seeing the energy about each and every one of the Hirva Swapna employees. Volunteers. Right from 80 years, 50 years, 60 years, I'm seeing everyone is on the same page. The passion that they have for nature and for increasing the green around us is the same. And seeing that, I can't be left behind. And we have all gelled so closely that we all find that we are part of this great endeavor to make our planet a better place. So personally speaking, as a teacher, I feel my role is manifold, because I will be influencing the next generation who I see around is actually losing out on these kind of values. Even the small thing like coming out is so delightful just to be with nature. You don't need anything extra to actually keep you going. It's just that the greenery that you see around and the energy that you see around us among the people. So I wish you all the very best, and I'm looking forward to more such trips. Also to involve my students as much as I can. या लोकांचं म्हणजे शेती हिरवी राहिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून काही फायदे मिळाले पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, या सगळ्याचा वापर कसा करावा, कंपोस्ट खतं कशी तयार करावी, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांना चांगल्या प्रकारे अवगत आहे. वेगवेगळ्या कावळे आणि घारी असतील तर एक दिवसात साफ करून टाकतात. आपण कावळ्यांना हद्दपार केलं, चिमणी दिसत नाही, पोपट दिसत नाही, तर आपल्याला हा निसर्गामध्ये कमीत कमी हस्तक्षेप करायचा आहे. आपण तो पालापाचोळा म्हणजे त्याला ब्लॅक गोल्ड म्हणतात इंग्लिशमध्ये, लीफ मोल्ड, सगळ्यात उच्च कोटीचं खत आहे. त्याला आपण काडी लावून जाळायचं आणि मग बाहेरनं तेच विकत आणायचं गांडूळ खत. पण आपण आपल्या झाडाच्या भोवती सुद्धा, आत्ताच मी सांगितलं, आंब्याची झाडं उत्पन्न घ्यायचं असेल ना, तर पावसाळा संपला की मोहर साधारणतः जानेवारीत सुरू होतो. पावसाळा संपला की एक जेव्हा आपण गुडाई करतो प्रत्येक झाडाची उकरणी, तर ते 1.5 फूट खोल खणून आंब्याच्या भोवती 3.5-4 फूट कडुलिंबाच्या पाल्याने ते भरा. त्याच्यावरती मग शेणखत आणि एक झाडाच्या वयाप्रमाणे पर इयर 50-50, 100-100 ग्राम ते बोनमील वगैरे टाका आणि वरती मग मातीचा लेअर द्या. तुमचा आंबा बघा कसा येईल तो. आंब्यावरती कीड चढते, मुंगळा, खास करून मुंगळे घर हे बनवतात ना, पानांचे मोठे मोठे मुंगळे. तुम्ही ते साधं आपलं पेट्रोलियम जेली असते ना, पेट्रोल पंपावर डब्बा मिळतो ग्रीसचा, जमिनीपासून 2 फुटावरती बोटाने असा पट्टा करा त्याला ग्रीसचा. मुंगळावर गेला की त्याला चिपकेल, वरती पोचूच नाही शकणार. सर झालंय काय, हां, आता आमच्या गावातलंच पाहिजे उदाहरण समजा तुम्हाला. साधारणपणे 70च्या आसपास या घरं आहेत या गावामध्ये. त्यातले शेतकरी किती राहिले? 20 ते 25 शेतकरी आहेत, बाकी सगळं ठाणा. 20ला पकडून आपण करू पुढे काम. तुम्ही 20 जणांनी जर का पैसा त्यांच्यापेक्षा जास्त कमवून दाखवला ना, ते परत येतील. नाही, आपल्याला नियम आहेत. आपल्याला उद्देश हे ठेवायचा आहे की तिकडे त्यांना जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इथे कमवा. इकडे कमवायला लागला की आपोआप ते सगळेजण इकडे यायला. अहो, अलीकडच्या आहे ना, समजा जी नवीन लग्न होतात ना, ते सून येणारी पहिली काय म्हणजे खेड्यात नको. मग तो व्हिडिओ टीव्हीवर व्हिडिओ खूप पॉप्युलर झाला आहे. ते बदलायला हवं. माझे पंजोबा मुंबईला आले, आलो ना आता थोडं. माझे पंजोबा मुंबईला आले तर मी गावाकडे चाललो आहे. शहरातली मंडळी गावाकडे येऊ लागली. आता गावाकडे यायला लागली आहेत लोक. शहरातली लोक शेती अमेरिकेमध्ये IT इंडस्ट्रीत जे टॉप कमवत होते ना, ते सोडून खेडेगावांमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ तरुण मुलगा मुलगी येऊन शेती करतात आणि ते 10 पट कमवतात त्यांच्या अमेरिकेतल्या पैशापेक्षा. कोविड मध्ये तर खूप देशावरून लोक इकडे यायचं ना, पण देशावरचा शेतकरी तो शेताचं राबत असतो. कारण का आता आपण म्हणतो की सरकार काही करत नाही, सरकार काही करत नाही, सरकार नाही काय करत. आपण करायचं असतं. त्याच्याकरता आपल्याला मेहनत करायची आहे. सरकारवर अवलंबून, कोणाहीवर अवलंबून राहिलं ना तर संपलं आपलं. आपल्याला काय वाटतं की राईस हेच आपलं उत्पन्न आहे, त्याच्या पुढे काहीच होऊ शकत नाही. ती धोरणं जरा चेंज केली
आणि भरपूर सारे ऑल्टरनेटिव्ह यूज केले तर मग आपण आता नाही, आता हे एक जनरल कॉन्सेप्ट आपण दिलेला आहे. आता आपण मला वाटतं सर म्हणाले होते की आपण एक व्हॉट्सअप ग्रुप करूया आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअली स्टेप बाय स्टेप काय काय करायचं. आता ही वेळ आली 1 2 3 4 5 करूया 1 2 3. सो वी हॅव टू डू अ लॉट ऑफ हँड होल्डिंग फॉर दिस पीपल. एकदा हँड होल्डिंग केलं, एकदा नीट लक्षात आलं, अंदाज आला की लोक सगळे करायला सुरू करतील. पहिला अंदाज घेऊन त्याची प्रचिती येईल तर आपल्याला त्यांना थोडीशी मदत करावी. एकदा ते झालं की मग आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम. कसं आहे की तुम्ही लांबच्या जमिनी बघण्यापेक्षा तुमच्या घराच्या आसपास जी जमीन आहे, हे मॉडेल जे प्रोजेक्ट करायचे आहेत, जसं यांच्याकडे त्या जमिनी पाहिलं, इथे आल्यावर मला वाटलं एवढं लांब का गेलो. या जमिनीमध्ये तुम्ही सक्सेसफुल छोटं मॉडेल केलं, रिझल्ट पाहतील लोक येणारे, तर तिथे करायला तुम्ही व्हॉल्यूम वाढवू शकता. ही तुमची लॅबोरेटरी होईल आणि ते तिकडे सक्सेस ट्रान्सफर करायचा तो. तर सक्सेस स्टोरी तुमच्या घरापासून सुरू होईल. तुमच्या घराच्या आजूबाजूला जागा असेल तर आपण एक 25-30 झाडं लावूया. त्या झाडांचा रिझल्ट तुम्हाला कुठलीही गोष्ट जी जेव्हा एक्सपेरिमेंट करतात तेव्हा तो छोट्या प्रमाणावर करतात. अहो मी तिकडे त्याला उत्पन्न दर वर्षाला 25-30 हजार रुपये जो एका झाडापासून एवढा मोठा अंदाज. त्यामुळे मला पण असं वाटायला लागलं आपण जर केलं हे अशा प्रकारे तर आपल्याला पण समजा एवढे उत्पन्न आपल्याला निदान 15,000 एका झाडापासून मिळेल. खूप जगलं म्हणून मी इकडे वळलो. अशी ही जी मानसिकता आहे त्यांची जी आहे शेतीत काय मिळतंय शेतीत काय मिळतंय. हो दुर्दैव आहे. त्या मुलाचा इंटरव्ह्यू यूट्यूब काय टीव्हीवर फेमस आहे. शेतकरी म्हटलं की मुली द्यायला तयार होत नाहीत, त्यांना बँकेतला पिऊन चालतो पण शेतकरी नाही चालत. पण ती दुर्दैवाची गोष्ट आहे. शेतकरी हा माझ्या मते शेतकरी आणि फौजी जवान हे समाजातले सर्वोच्च माणसं आहेत. कोविड मध्ये फक्त शेतकरीचा धंदा चालू होता. तुम्हाला शेतकरी म्हणजे अन्नदाता समजतो मी. तर शेतकरी आणि जवान जे आहेत त्यांची कदर समाजाला नाही, ती निर्माण कोणी करायची. माझा रिस्पेक्ट वाढवायचा असेल तर तो माझ्या कामाने. तर शेतकरी आपला रिस्पेक्ट स्वतः वाढवू शकतो. तिसरा माणूस बाहेरून येऊन तुम्हाला मदत करेल, पण जे काही करायचं आहे ते तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहिले तर ते होणं कठीण आहे. तुम्ही स्वतः करायला मेहनत तयार असाल आणि असेल तर तुमचा म्हणजे जो शेतकऱ्याचा जो सन्मान गायब झाला आहे किंवा इव्हन फौजी जवानाचा जो गायब झाला आहे तो त्या वाढवायचा असेल तर फौजी जवानांचा का वाढला, कारण ते कारगिल झालं, अमुक झालं, तमुक झालं, अटॅक झाले. तसं शेतकऱ्यांनीच आपला आता कोविडमध्ये शेतकऱ्याचा सन्मान बऱ्या प्रमाणात वाढलेला आहे. तरुण माणसं शेतकरीकडे जायला लागलेत, IIT वाले, IIM वाले. तर तुम्ही जर का हे चळवळ कराल तर तुमचा सन्मान तुम्हाला परत प्राप्त होईल. अहो मला लोक म्हणायचे अहो तुम्ही आता ही आंबे झाडे लावता, ते आंबे खायला जगाल काय तुम्ही. मुळात हेच चुकीचं आहे शिकवायचं. आज जो मी आंबा खातोय तर 20 वर्षापूर्वी कोणीतरी लावलाय ना. तर आम्ही जी फळं आता आम्ही तुम्हाला म्हणतोय की 25-25 झाडं देऊ, आम्ही एकही फळ खायला येणार नाहीये. तर मी झाड लावीन त्याचं फळ मीच खायचं हा मुळातच बेसिकच रॉंग आहे. मी पुढच्या पिढीसाठी करतोय, ही झाडं लावतोय की झाडाकडे आपण बघितलं तुमचं झाड स्वतःचं फळ स्वतः खातं तर द्यायला शिकायचं. त्यामुळे तसं नाही. तो विचारच चुकीचा आहे की मी लावलेल्या झाडाचं मी नाही फळ खाणार तर मी चाललो. आमच्याकडे एकाहीकडे स्वतःची जमीन नाही, आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. आम्ही कशाला एवढी तडफड करतोय. आम्हाला फळ खायचं नाहीये. तुम्ही फळ खावा आणि तुमचा केलेला सन्मान परत मिळावा ही आमची इच्छा. आम्ही खाल्ली यंदा फळ. म्हणजे तू दोन्ही कामं नोबल करतोय, शेतकरी आणि शिक्षक हे दोघेही सन्मानाला प्राप्त आहे. आता शिक्षकाचाही खरं म्हणजे सन्मान कमी झालाय. गुरुदेव भव वगैरे असं कमी झालंय. तू काय करतोय. ज्युनियर कॉलेज आहे पालीला अटेंडन्स म्हणून मी जॉब आहे. अरे वा. आणि तशी गाई वगैरे आहेत. रोजचा आहे मदत, रोजचं मदत असते. 2 गाई आहेत आणि गावठी गाय 2 जर्सी आहेत. 3 गुरं आहेत. दूध आहे गाय 12. शेण आणि गोमूत्राचं काय करता. शेतीसाठी जो वापरतो. हा म्हणजे ते जीवामृत वगैरे बनवून ते स्प्रे करताना त्याचा. तुम्हाला बोललं तर ते आम्ही हे बनवतो
जे जाळण्यासाठी. नाही ते ठीक आहे, पण जीवामृत बनवलं ना त्याचं जर का मॅडम शिकवतील नाही, तुम्हाला. आता आपण एक छोटस नाही सिस्टीम हां, हे आहे हे करा ते करा. वेबसाईट वगैरे ही पोरं आता हुशार आहेत. वेबसाईटवरती आमच्या मॅडमनी टिप ऑफ द डे मध्ये या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत शॉर्टमध्ये. म्हणजे तुमच्या घरामध्ये कांदा लसूण पासून ते सगळं आपण म्हणतो ना NPK आणलं. NPK आम्ही घरी तयार करतो आणि इतकं सोपं आहे NPK. चहाचा चोथा जो आहे बिना साखरेचा चहा करून तो चोथा आहे तो नायट्रोजन आहे. केळ्याची साल आहे पोटॅशियम आहे. नंतर नीम आपली जी मोहरीची पेंड ज्याला म्हणतात मस्टर्ड केक तो हे आहे पोटॅशियम. तर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे आपल्या घरात असतं. तुम्ही नुसती केळ्याची साल भिजवून टाका पाण्यात 24 तास. ते पाणी गाळून जरी दिलं तरी तुम्हाला पोटॅशियमची कमी नाही, याची कमी नाही आहे फॉस्फरसची. पण आपण ते बाहेर शोधतो. अमुक झाडाला झिंक पाहिजे किंवा अमुक पाहिजे. कांद्या लसणाची सालं भिजत ठेवा 24 तास, ते पाणी टाका. ही सगळे घरगुती उपाय मॅडम तुम्हाला शिकवतील. आम्ही कुठले तुझ्या झाडाला रोग लागला तर तुम्ही काय करता, झाडाला रोग लागला तर अँटी फंगल बाजारातून विकत आणून लावता. ते 87 वर्षाचे आहेत, ते तर खूप मोठे आहेत. तुझ्या सुद्धा लहानपणी हात कापला तर आजी हळद भरायची ना, मग झाडाला का नाही हळद चालणार. तर ते बाहेरनं आणण्यापेक्षा हळद आहे ती बोटावर घ्यायची आणि झाडाला जिथे फंगस लागले ना तिकडे हळद लावायची, गायब होतं. मी झाडांचं जेव्हा कटिंग करतो ना गुलाब किंवाचं हातावर घेऊन हळद लावतो त्याला. त्याच्यासारखं बेस्ट अँटी फंगल जगामध्ये नाही. आपली हळद असून अमेरिका पेटंट करायला निघाली त्याचं आणि आपल्याला त्याची किंमत माहीत नाही. त्यांना माहिती आहे की योगचा जेव्हा योगा झाला तेव्हा तो इंडियात पॉप्युलर झाला. अमेरिकेहून आलं म्हणजे आपल्याला समजतं. ते हळदीचं आणि नीमचं पेटंट ते करायला लागले. तुमच्याकडे नीमची झाडे, कडुलिंबाची पानं नुसती चटणीसारखी वाटून रात्रभर भिजत ठेवा, गाळून त्या पाण्याचे फवारे मारा. त्याच्यासारखं अँटी फंगल सोल्युशन नाही आहे. कशाला ती विषारी द्रव्य विकत आणायची. अशा अनेक गोष्टी मॅडम शिकवतील तुम्हाला. तुमच्याकडे जमीन किती आहे? हां, दोघां तुमचं चिकार आहे. अरे मग चिकार पैसा पाहिजे ना, तिथे समोर BMW लागली पाहिजे. 5 एकर मध्ये BMW लाव रे. नाही मजाक नाही, खरंच व्यवस्थित केलास ना. आपण काय करतो, सिंपल गोष्ट आहे. मी या तरुण मुलांना या गोष्टी सांगतो. आपण समजा एक फ्लावरचं भाजी आणायला बायका जातात, फ्लावर आहे, भेंडी आहे, असं उलटं पालटं करून कीड आहे का बघतात. पण शेअर मार्केटमध्ये शेअर घेताना असं वाटतंय की मला काही उलटं पालटं करायची गरज नाही, पैसे टाका आणि पैशाचं झाड लागलं. तसं होत नाही. तुम्ही ते एक भाजी घेताना सुद्धा बघता जे तसं त्या कंपनीकडे बघायचं असतं. तसंच झाडांचं आहे की जे झाड लावता आता आधी त्याच्यावरती बघा की या झाडाची काळजी कशी घ्यायची. चुकीचं झाड चुकीच्या ठिकाणी. झाड चांगलं आहे पण तुम्ही शेवगा पाण्याच्या जवळ लावला तर कधी शेंगा नाही येणार. शेवगा वरच्या बाजूला लावायचा. काट्याचं कुठलंही झाड असेल तर त्याला पाणी कमी लागतंय. लिंबू असो, बोरं असो, स्टार आपलं ते हे असो, ड्रॅगन फ्रूट असो, 15-15 दिवसातून एकदा पाणी द्यायचं आहे. आणि तुम्ही ते पाण्याच्या जवळ लावलं तर कुठून फळ येणार. तुम्ही कुठलं झाड आहे, तुम्हाला काय आवडतं त्याच्यापेक्षा त्या झाडाला काय आवडतं ते बघायचं. बोर तर नाहीच मारायचं. आधी रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं. पाण्याचे छोटे छोटे खड्डे जरी केले ना, 100 खड्डे तुझ्या जमिनीमध्ये, आता अजून 20 दिवस पाऊस आहे, ते पाणी जमिनीमध्ये जाईल, पक्षी येतील, ते पाणी प्यायला येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या विष्ठेतनं बिया आणतील. ती झाड जमीन हिरवीगार होईल. हिरवीगार झाली की खाली गांडूळ आणि मायक्रोब सुरू, तुझी जमीन सुपीक ते बनवतील. माणसं नाही काय करू शकत. तुम्हाला माहिती आहे जगात जास्त सगळ्यात वृक्षारोपण कोण करतं? पक्षी, फुलपाखरं. आणि त्याहीपेक्षा जास्त आपण म्हणतो नेहमी रामाच्या सेतूमध्ये खारीने 2 कण टाकले वाळूचे, खारीचा वाटा. खार सगळ्यात जास्त जंगलं लावते. खारीला फळं आवडतात कडक बिया, बोराच्या बिया, पेरूच्या बिया, खजुराच्या बिया. ती काय करते माहिती आहे, बोराचा सीझन फक्त 1.5 महिना असतो. त्या बोराच्या बिया गोळा करते आणि मग बाकीचे 10 महिने काढण्यासाठी त्या बिया जमिनीत पुरते आणि बिचारी विसरून जाते. तुम्हाला जंगलावरती, टेकडीवरती जे खजूर आणि बोरा आणि दिसतात ते काय माणसांनी जाऊन लावले सीताफळं? ती सगळी खारींनी लावलेली आहे. तर कुठल्याही याला कमी खारीचा वाटा हा म्हणणं शब्दच चुकीचा आहे. खारीचा वाटा खूप मोठा आहे.
तो एकदम रामायणामध्ये तिला छोटा वाटा दाखवलं बिचारीला, त्यांनी हनुमाना एवढंच काम केलं. ते लक्षात घ्या तुम्ही. हे लहान लहान एक छोटंसं सांगतो. स्वामीजी म्हणायचे की एक काम असतं लेबरचं काम असतं आणि एक काम असतं मिस्त्रीचं काम असतं. लेबर काय करतो, वीट घेऊन येतो. मिस्त्री काय करतो, इकडे बसल्या बसल्या त्याच्या 2 विटांच्या मध्ये मसाला हे करतो. खालीनी काय केलं, दगडाचं सिमेंटेशन केलं. तर मिस्त्री जास्ती महत्वाचा का लेबर जास्ती महत्वाचा? तेच मिस्त्री महत्वाचा असतो. सो आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याला प्रत्येक पृथ्वीच्या जीवाला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. जसं मी म्हटलं, उंदीर, खेकडे, खार, पक्षी, फुलपाखरं. आईन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय, फुलपाखरं आणि मधमाशा जर का पृथ्वीवरनं गायब झाल्या तर 10 वर्षाच्या आतमध्ये अन्नाला मोताद होतील माणसं आणि मानवता नष्ट होईल पुढच्या 2 डिकेड्समध्ये. जेवण कोण घालणार? परागीभवन ते करतात. तुम्ही हँड पॉलिनेशन ज्याला म्हणतात ते तुम्ही किती करणार? ड्रॉइंगचा ब्रश घ्यायचा, याचे परागकण काढायचे, त्याच्यावर लावायचे. हे 2 कुंड्यांमध्ये करणं सोपं आहे. तुमची अख्खी शेती तुम्ही त्याच्यावर करणार, ते फुलपाखरं आणि मधमाशाच करणार. एनिवे, चला आपण ह्याच्या